रस्त्यावरची भांडणं मी बोललो ना, लोकांकडे पेशन्स राहिले नाहीत. अक्षरशः क्षुल्लक गोष्टी आहेत ना, त्याच्यावरनं लोकांचा उद्रेक व्हायला लागलाय. जरा सी गाड़ी में टच होगी तो ड्राइवर को मार रहा है. इतना वो इनको वो नहीं है. इतका तो ड्रायव्हर समजूतदारपणानं सांगतोय, इतक्या त्यांनी सहजपणे तो बोलला या सगळ्या गोष्टी की मान्य म्हणला चुकी झाली. अक्षरशः ब्रेक घेताना बहुतेक क्या वो ठोकी ना, वो मैंने हैंड ब्रेक ली ना, तो वो फोन में निकाले से वो अकेला छो गई इनकी गाड़ी, जरा सी जल गई. चला के ला रहे, गलती भी मांग रहे, माफी भी मांग रहे. तुम बुजुर्ग को हमारे पिता के समान हो, अगर हमें चार मार भी लिए तो कोई दिक्कत ना, गलती तो गलती है. गाड़ी ठोक रहा है, मतलब ठोकी नहीं मैंने, वो खड़ी है गाड़ी, वो ढकी ना नीचे की, जैसे आपने बढ़ाई ना, तो जो वो हैंड ब्रेक होती ना वो सड़क गई है. बहन का तो यहाँ घर में मार रहे हैं. मैं आपसे माफी मांग रहा हूँ. माफी थोडीशी टच झाली असेल. होतात अशा गोष्टी, माझ्यामुळे कित्येक वेळा झालेल्या आहेत. पण आपण शांत घेतो का? तर आपल्याकडे गाड्या ह्या मोठमोठ्या असतात, 40-50 लाखाच्या गाड्या. 2 चाकी वाहनाबरोबर किंवा इतर वाहनाबरोबर जर आपले भांडणं जर झाले, त्यांनी जर आपल्याच गाडीवर जर हल्ला केला, आपल्या गाडीचं नुकसान होईल. त्याच्यापेक्षा शांतपणे समजूतदारपणे ह्याच्यातून मार्ग काढता येतो. पण लोकांचे पेशन्स संपलेत. नमस्कार, ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. म्हणजे गाडी चालवताना ना, रस्त्यावर ज्यावेळी तुम्ही गाडी घेऊन येताना कधी कधी अपवादाने ना, कधी ब्रेक घेताना किंवा कुठे तुम्ही उभा असेल ना, तर अचानक कधी गाडी जर गिअरमध्ये असेल तर हळूवार जाऊन त्याला टच होते. पण काही लोकांचं जे असतं ना, तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतात ते. म्हणजे त्यांच्यात तो एक वेगळाच उद्रेक येतो. गाडी टच क्यों हो गई, ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. तुम्ही त्याच्या पाया पडा, समजून सांगा, नाही ऐकतच नाही. इतका तो ड्रायव्हर इतक्या प्रेमाने सांगतोय, पण साहेबांना ऐकायचंच नाही. त्याच्यामुळे काय होतं, 2-3 लगावल्या तिने ड्रायव्हरला. कायम ड्रायव्हरचं काय आहे माहित आहे का, अक्षरशः त्याच्यामुळे जर गेस्ट असेल ना, तर हे खूप कुचंबना होती. अक्षरशः मार खावा लागतो. खरंच आहे. सगळे ड्रायव्हर नसतात, पण बहुतेक ड्रायव्हर हात उचलत नाहीत. आणि काय इथे तर बघितलं, एवढं प्रेमाने सांगतोय तरी त्या साहेबाच्या काय डोक्यात घुसत नाही. त्यामुळं गाडी चालवताना शांत डोक्याने गाडी चालवा. छोटस जर टच वगैरे झालं असेल तर रस्त्यावर आहे, तर समजूतदारपणाने या गोष्टी सोडवता येतील. कळलं का? भांडण करून काही फायदा नाही होत. ट्रॅफिक जाम होणार, दुसऱ्याला त्रास होणार, पोलीस येणार, काही निष्पन्न होत नाही याच्यातून. समजूतदारपणाने गोष्टी सोडवा आणि सुरक्षित प्रवास करा. 4 चाकी वाहन चालवताना कायम सीट बेल्टचा वापर करा. वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.